Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 9, Maths 2, Chapter number 6, Circle म्हणजेच वर्तुळ. मुलांनो, आजपासून आपल्याला नवीन प्रकरणाला सुरुवात करायची आहे, ते म्हणजे वर्तुळ, सर्कल. You already known all the concept of the circle. Again, we remind this. Consider the figure and write down these names of the some concept from the figure. From the adjacent figure, complete the following. Okay. Chord of a circle म्हणजेच वर्तुळाची जीवा तुम्हाला या ठिकाणी आकृतीमध्ये ओळखायची आहे. मुलांना ह्या आकृतीमध्ये पी इथे दिलेला आहे, ए बी सी डी हे या वर्तुळावरील बिंदू दाखवलेले आहेत, बरोबर आहे. आणि कॉर्ड ए बी म्हणजे जीवा कॉर्ड ए बी नाही, आपल्याला कॉर्ड काढायची. कॉर्ड कोणती आहे याच्यातली ती ओळखायची, जीवा कोणती ती ओळखायची. रेडियस ओळखायची म्हणजे त्रिज्या ओळखायची. सेंटर, डायमीटर आणि सेंट्रल अँगल म्हणजेच केंद्रीय कोन, या सगळ्या कन्सेप्ट या आकृतीवरून आपल्याला कोणत्या आहेत ते ओळखून इथे लिहायचं आहे. जीवा कुणाला म्हणतात? जीवा म्हणजेच वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. Chord of a circle means the segment joining any two points on the circle. मग वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड आकृतीत कुठे दिसतोय तुम्हाला? तर बी आणि सी आर द पॉइंट्स ऑन द सर्कल अँड दे जॉईन विथ इच अदर. देअरफॉर जीवा म्हणजेच कॉर्ड इज अ सेगमेंट सेगमेंट बी सी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. व्हॉट डू यू मीन बाय रेडियस म्हणजे त्रिज्या? तर segment joining the center of a circle with a point on the circle. सेंटर पासून जोडणारा कोणत्याही बिंदूला जोडणारा रेषाखंड ही काय झाली? त्रिज्या. मग इथे कोणती त्रिज्या आहे? पी ए. फक्त एकच त्रिज्या आहे का इथे? तर नाही. सेगमेंट पी सी इज अ वन रेडियस. ऑल्सो पी अँड डी आर जॉईन. ऑल्सो पी अँड सी आर जॉईन. देअरफॉर सेगमेंट पी सी, segment PC, PA and segment PD all are the radius of the circle. Mean these are the radii and all the radii are of the radius of same circle and therefore they are always same. Means they are congruent. Which is the center of a circle? Obviously the point P is a center of a circle. What is the diameter of a circle? म्हणजेच व्यास कशाला म्हणतात? द chord of a circle which is passing through the center of a circle is called as a diameter of a circle. म्हणजे वर्तुळाची जीवा ही जेव्हा केंद्रातून जाते तेव्हा तिला व्यास म्हणतात. आता इथे जीवा आपण बी सी म्हटलंय बघा, ही एकच बी सी ही एकच जीवा आहे का? तर नाही. सी आणि डी हे पण दोन वर्तुळावरील बिंदू आहेत, त्यांना जोडणारा हा पूर्ण सी डी रेषाखंड हा सुद्धा कॉर्ड म्हणता येईल. मग इथे आपल्याला म्हणता येईल की सेगमेंट सी डी इज ऑल्सो अ कॉर्ड अँड इट इज पासिंग थ्रू द सेंटर अँड देअरफॉर इट इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. देन सेगमेंट सी डी इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. आता आपल्याला बघायचं आहे सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोन. द अँगल which is formed at the center of a circle is called as a central angle of a circle. मग आता इथे ह्या वर्तुळामध्ये सेंटर जवळ जो कोन तयार होतो बघा, इथे तुम्हाला हा एक कोन दिसतोय की नाही, हा, आणि तसंच ह्या ठिकाणी पण एक कोन तयार होतो. मग हे दोन्ही कोन यांना काय म्हणूया आपण? सेंट्रल अँगल. मग या कोनाचं नाव कसं वाचायचं? तर पी जवळ तयार होतो, पी मध्ये घ्यायचा. ए किंवा सी पासून तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे कोन ए पी सी आणि दुसरा कोन कोणता? ए पी डी. अँगल ए पी डी बोथ आर द सेंट्रल अँगल ऑफ अ सर्कल. कॅन यू डिफाईन द सर्कल इन द फॉर्म ऑफ और इन द टर्म ऑफ द सेट ऑफ पॉईंट्स? सर्कलची डेफिनेशन तुम्हाला सर्कल काढता येतो, बरोबर आहे. इथे आपण कंपासचं टोक ठेवतो आणि असं वर्तुळ काढतो, हो की नाही. मग आता आपल्याला त्या पॉईंटच्या म्हणजे बिंदूंच्या संचाच्या भाषेमध्ये आपल्याला सर्कलचं म्हणजेच वर्तुळाची व्याख्या करता येईल का? डेफिनेशन करता येईल का? तर हो, कारण हा जर पॉईंट आपण इथे विचारात घेतला आणि एक
डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं तर हे सर्व जे या ठिकाणी जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स कसे आहेत, इक्वल डिस्टन्सवर आहेत की नाही पी पासून. मग हे या सगळ्या पॉईंटचा जर आपण सेट तयार केला आणि ते पॉईंट्स आपण जोडले की काय तयार झालं, सर्कल. आणि म्हणून आपण सर्कलची डेफिनेशन अशी करणार आहोत बघा, इन टर्म्स ऑफ द सेट ऑफ पॉईंट्स. द सेट ऑफ पॉईंट्स इन द प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स पॉईंट इन द प्लेन इज कॉल्ड ॲज अ सर्कल. बघा, द सेट ऑफ पॉईंट्स, हे सगळे पॉईंट्स सेट या प्लेनमधले, विच आर इक्विडिस्टन्स, हे समान अंतरावर आहेत कुणापासून, एका फिक्स पॉईंटपासून, आणि इज कॉल्ड ॲज अ सर्कल. Okay, that fixed point is called as a center of a circle and the fixed distance is called as a radius of a circle. समजलं सर्वांना? Okay. Now consider the circles in the plane. We can draw the different types of circles in the same plane. The different types are, first type is a congruent circle, means म्हणजेच एकरूप वर्तुळ. Congruent circle means the circles which have the same radii. म्हणजे जेव्हा दोन वर्तुळांच्या त्रिज्या ह्या एकरूप असतात, म्हणजेच आपल्या कंपासमध्ये घेतलेलं अंतर हे समान असतं, त्यामुळे त्रिज्या समान झाली. त्रिज्या जर समान असतील तर ते दोन वर्तुळं आपण जी काढणार आहोत ती कशी असतील, एकरूप वर्तुळं असतील, की जी कापून एकमेकांवरती जर ठेवली तर तंतोतंत एकमेकांना जुळणार आहेत. मग कॉन्ग्रुएंट सर्कलचा मिनिंग समजला. तर याची फिगर कशी असणार आहे, या प्रकारची बघा. R1, if R1 is a radius, R1 is a radius of this circle and R2 is a radius of this circle, then R1 is equal to R2. Radii of the circles are same radii. Then the circles are called as a congruent circle. The next type of circle is concentric circle. Concentric circle means what? म्हणजेच काय, एक केंद्री वर्तुळ. Concentric circle means the center of a circle is same but the radii are different. We can consider the fixed point as a center, draw the circle, also draw again with the different distance in the compass, and also draw again another circle, again take the third distance, and again with the same point, fixed point P, draw the another circle. Means radii are different. Means this is R1 radius, this is R2 radius, and this is R3 radius. R1, R2 and R3 are different, but center is same. With the same center, with different radii, when we draw the circles, these circles are called as concentric circles. यांना एक केंद्री वर्तुळ म्हणतात. या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे बघा. एक केंद्री म्हणजे एकच केंद्र असलेले अनेक वर्तुळ असे आपण कितीही काढू शकतो. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ सर्कल इज सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट. एका बिंदूत छेदणारी वर्तुळ. आता एका बिंदूत छेदणारी वर्तुळ म्हटलं तर आपल्याला जर फळ्यावर काढायला सांगितलं तर आपण कशा प्रकारे डायग्राम काढू शकतो, तर दोन वेगवेगळे सर्कल्स एकाच बिंदूत छेदायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे, म्हणजे टच करायचे आहेत. मग ते इंटरनली पण असू शकतील किंवा एक्सटर्नली पण असू शकतील. मग अशा दोन प्रकारचे आपण सर्कल्स काढू शकतो. ते बघा, इथे आपण एक सर्कल इथे असं काढलं आहे, त्याला बाहेरून टच करणारं, इथे एका पॉईंटमध्ये टच करणारं एक सर्कल, म्हणजे या दोन सर्कल एकमेकांना एकाच बिंदूत छेदलेत. तसेच हे पण दोन सर्कल एकमेकांना या एकाच बिंदूत छेदलेले आहेत. परंतु ह्यामध्ये आणि यामध्ये फरक काय आहे, तर हे सर्कल ह्या सर्कलच्या बाहेर आहे, तर हे छोटं सर्कल हे या बाहेरच्या सर्कलच्या आत आहे. म्हणून यांना कशी नावं द्यायची बघा, बाह्यस्पर्शी वर्तुळं किंवा अंतरस्पर्शी वर्तुळे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स अँड इंटरनली टचिंग सर्कल्स. म्हणजे बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळं. ओके. मग आता ह्या आकृतीमध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवायची आहे की सेंटर ऑफ दिस एक्सटर्नली ऑर इंटरनली टचिंग सर्कल्स, सेंटर ऑफ दिस टू सर्कल्स अँड द टचिंग पॉईंट आर ऑलवेज कोलिनियर.
म्हणजे ते एका सरळ रेषेतच असतात हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे कोणतेही दोन जर आपल्याला अंतर माहीत असतील तर तिसरं अंतर म्हणजे त्या केंद्रांमधलं अंतर आपल्याला काढता येतं. समजलं? आणि पुढच्या प्रकारचं सर्कल आहे सर्कल्स इंटरसेक्टिंग इन 2 पॉईंट्स. जसे एका बिंदूत इंटरसेक्ट करतात तसे दोन बिंदूत सुद्धा ते सर्कल्स इंटरसेक्ट करू शकतात. मग दोन बिंदूत छेदणारी वर्तुळं कशी असतील तर ती तुम्हाला सोपी आहेत, ती काढता येतातच. अशा प्रकारे दोन सर्कल्स आहेत की ते दोन एकमेकांना ह्या दोन बिंदूत इंटरसेक्ट करतात, म्हणून एकमेकांना छेदणारी वर्तुळं हा त्या प्लेनमध्ये काढल्या जाणाऱ्या सर्कलचा चौथा प्रकार झाला. समजलं? आता आपल्याला प्रॉपर्टीज अभ्यासायच्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. जीवेचा गुणधर्म. व्हॉट इज द थेरम ऑफ इट? थेरम इज गिवन ॲज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. बघा, या प्रॉपर्टीचा अर्थ समजून घ्या आणि हे वाक्य पाठ करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला जिथे जिथे परपेंडिक्युलर किंवा सेंटर किंवा कॉर्ड दिले असेल तेव्हा तुम्हाला त्याचा वापर करता येणार आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड्स ऑफ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे की वर्तुळाच्या केंद्रापासून एखाद्या जीवेवर जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे लंब काढला तर लंब काढल्यानंतर त्या जीवेवर जिथे तो लंब काढलेला असेल तिथून त्या जीवेचे दोन समान भाग होतात. इट बायसेक्ट द कॉर्ड. समजला अर्थ? आता आपण आकृतीवरून हा अर्थ पुन्हा एकदा बघूया आणि ते कसं प्रूव्ह करायचं हेही अभ्यासू. ड्रॉ द सर्कल, कन्सिडर द सेंटर अँड अ कॉर्ड. मग कन्सिडर सेंटर ओ अँड कॉर्ड इज ए बी. ओके, देन परपेंडिक्युलर ड्रॉन हे पण दिलेलं आहे आपल्याला, परपेंडिक्युलर ड्रॉ करून दिलेलं आहे म्हणजे ओ पी इज परपेंडिक्युलर टू ए बी. Want to prove that it bisect the chord. बरोबर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग गिवन काय आहे? ओ इज सेंटर ऑफ सर्कल. जे फिगर काढतोय आपण त्यावरून डिस्क्रिप्शन आणि गिवन हे आपल्याला फिगरवरनं लिहायचं असतं. सेगमेंट ए बी इज कॉर्ड and segment OP is perpendicular to segment AB. समजलं? OP हा AB वर आपण काय केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? इट बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की कॉर्डचे दोन समान भाग होतात. मग कुठून समान भाग होतील? AP आणि PB हे आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे सेम आहेत असं दाखवायचं आहे. मग टू प्रूव्ह दॅट सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BP हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याचं प्रूफ कसं लिहायचं त्यासाठी कसा विचार कराल तर आपण मागे सांगितल्याप्रमाणेच आधी काय प्रूव्ह करायचं हे बघायचं असतं. तिथे काय प्रूव्ह करायचं आपल्याला? सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण काय विचार करतोय आणि पाठ करायला काय सांगितलं आहे स्टेटमेंट की सेगमेंट प्रूव्ह करायचे असतील, कॉन्ग्रुएंट दाखवण्याचे असतील किंवा अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवायचं असेल तर आधी काय करायचं असतं? ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतात. हो की नाही? मग आता हे वाक्य जर तुमच्या पुन्हा लक्षात राहिलं नसेल तर पुन्हा एकदा पाठ करा की सेगमेंट किंवा अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर आधी ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मग AP सेगमेंट असलेला एक ट्रायंगल मला हवा आहे का आकृतीत? नाही. म्हणजे आपल्याला O आणि A जॉईन करावे लागतील. तसंच BP असलेला एक ट्रायंगल पाहिजे म्हणून OB पण आपल्याला जॉईन करावे लागतील. ओके नाही? म्हणजे दोन ट्रायंगल ऑटोमॅटिक तयार झाले. कोणते दोन ट्रायंगल आहे? OPA आणि OPB. हो, आता ह्या दोन ट्रायंगल मग आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे तर आहेत, पण आपल्याला ह्या ठिकाणी काय काय माहिती आहे, काय दिलेलं आहे त्याच्यावरनं याच्या आपण फिगरमध्ये काही सेम साईन करून घेऊ आणि त्यानंतर टेस्ट कोणती आपल्याला इथे लागू होते ते आपण शोधायचं आहे. आता फक्त आपल्याला परपेंडिक्युलर दिलेलं आहे बघा आकृतीमध्ये. गिव्हनमध्ये काय आहे? OP इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे इथे राईट अँगल आहे तसा तो इकडे पण असणार आहे की नाही? बिकॉज दे आर द लिनियर पेअर. बोथ आर राईट अँगल ट्रायंगल्स. आणखीन काय दिलेलं आहे? काहीच नाही. मग आपल्याला काय माहीत आहे हे शोधा.
आपण इथे बघतोय की ओ ए इज अ रेडियस ऑफ अ सर्कल, ओ बी इज ऑल्सो रेडियस ऑफ द सर्कल, सर्कल इज सेम, therefore radii are also same, means OA is same as OB. OA आणि OB सेम आहेत. Also OP is a common segment in these two triangle. या दोन ट्रायंगलमध्ये OP काय आहे? एक सामायिक बाजू आहे. मग इथे कोणती टेस्ट लागू होते? तर हायपोटेनियस 90च्या समोरची बाजू आहे की नाही, म्हणजे हायपोटेनियस साईड टेस्ट. बाय हायपोसाइड टेस्ट म्हणजे कर्णभुजा प्रमेय. कर्णभुजा प्रमेयानुसार दोन ट्रायंगल काय झाले? एकरूप झाले, कॉन्ग्रुएंट झाले आणि म्हणून त्याचे उरलेले संगत घटक सगळे एकरूप होणार आहेत. म्हणजेच AP ही BPशी तंतोतंत जुळणार आहे, म्हणजेच ती कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला लिहिता येईल. आता याचं आपल्याला काय लिहायचं आहे? प्रूफ लिहायचं आहे.